संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नाम तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया बहिणी म्हणे फडकते ध्वजा निरूपण केले ओझा ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया विठ्ठल संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे तुमच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता समचरण सरोजम सांद्रने लाभदाभम जगनलिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला गंधरम कंजनेत्रम सदय धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते नीलञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनेश्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुमस्तक हे पाया या
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचला पाया उभारी रे देवालया विकोबन करा प्लेन द्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र भायाळे पवित्र असणाऱ्या या तीर्थक्षेत्री एक प्रगतिशील शेतकरी कृतिशील शेतकरी वारकरी संप्रदायाचा वसा वारसा लाभलेलं गोड व्यक्तिमत्व आदरणीय परमार्थ प्रेमी केशवभाऊ गेनू जाधव यांच्या स्वकष्टातून इंद्रायणी निवास या नवीन वास्तूच्या वास्तुपूजनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पंचक्रोशीतील गुणीजनांच्या महाराज मंडळीच्या आशीर्वादातून गृहप्रवेश करत असताना त्रिदिनी ब्रह्मवृंदाच्या मुखारविंदातून केलेला यज्ञ नवचंडी त्या यज्ञाची सांगता सत्यनारायण महापूजा आणि एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि त्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचं अन्नदान कार्यक्रमाचं स्वरूप विठ्ठल त्या माध्यमातून उपस्थितांच्या सेवेसाठी प्रसंग अवधान वस्तुस्थितीचा परिपाठ मांडत असताना वास्तुशास्त्राला काय अभिप्रेत आहे आणि वास्तुशांती करत असताना कथा कीर्तन का ठेवावं तर त्याचं उत्तर मिळालेल्या वेळेत मला द्यायचंय आणि त्यासाठी या वैष्णवाच्या दारामध्ये जो अभंग गायला तो देवमान्य संतमान्य पाचव्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या पटशिष्या साध्वी बहिणाबाई यांचा हा 6 चरणाचा या वास्तूच्या स्वरूपानं महाराज मला आवडला म्हणून त्याची केली निवड विठ्ठल अभंग साध्वी बहिणाबाईंचा आहे अभंग सगळ्यांच्या परिचित आहे आणि तो अभंग कुठं घ्यावा यालाही मर्यादा आहे उगाचच कोणाच्याही दारात कोणत्याही प्रकारानं अभंगाची निवड करताना वक्त्यानं ती समय सूचकता ठेवावी असं मला वाटतं आणि एरवी रनिंग आपण अभंग ऐकताला जोडून या धन गाव बदलून तेच चालतं वास्तुशांती म्हटलं का चालतं पण हे एक वैष्णवाचं घर आहे हे वारकऱ्याचं घर आहे गावात परमार्थाची उंची वाढलेली लोक आहेत आणि त्यातलं एक जाधव परिवारातील आदरणीय आमच्या केशवभाऊंचा हा घराणा संस्काराच्या पृष्टीनं या ठिकाणी या घराण्याची झालेली आध्यात्मिक उत्क्रांती आणि वाढ आणि त्याचं प्रतीक म्हणून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असणारी नितीन आणि प्रवीण मनीषा आणि वनिता अशी 4 लेकरं आणि जिच्या बरोबर सुखानं संसार केला त्या तारा आजीचे कष्ट आणि त्या कष्टाला आलेलं गोंडस फळ म्हणजे आजची ही उभी असलेली इंद्रायणी निवास वास्तू या वास्तूच्या वास्तुपूजनाच्या निमित्तानं मी अभंग गायला तो बहिणाबाईंचा आहे अभंग गोड आहे बहिणाबाई सांगतात कोणतीही गोष्ट करत असताना त्याचा पहिल्यांदा प्लॅन असला पाहिजे विशिष्ट कारागिराकडून त्या वास्तूची उभारणी केली पाहिजे काम दर्जेदार असलं पाहिजे कितीही आघात झाले तरी ते किंचित सुद्धा डळमळू नये याच्यासाठी या वारकरी संप्रदायाची इमारत उभी करण्यासाठी पहिल्यांदा कृपा व्हावी ती साधू संताची साधूची कृपा झाल्याच्या नंतरच देव कृपा करतो आणि देवाला आवडेल असं वागलं का आई वडिलांचा पितृ आशीर्वाद मातृ आशीर्वाद आपल्या पाठीमाग असतो आणि आज त्याचं प्रतीक आपल्याला इथं पाहायला मिळतं म्हणून कृपेशिवाय तुम्ही या जगाच्या बाजारात कितीही पळाला तर त्या पळण्याला अर्थ नाही ते पळणं दिशाही नसतं म्हणून कृपा व्हावी साधू संताची बहिणाबाई सांगतात माझ्यावर झाली कृपा माझ्या सद्गुरूची
तुकोबरायची. महाराज या ठराविक असणाऱ्या शिष्यमंडळीमध्ये सुदैवानं माझा नंबर लागला आणि मी तुकोबरायाच्या आशीर्वादानं हे सगळं ऑब्झर्व केलं. तेव्हा मला कळालं चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदाय जगात जिवंत राहील कसा, तर त्याचं उत्तर आहे संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. ही संताच्या कृपेनं इमारत फळाला आली. कोण्या एकट्या संताला श्रेयवाद दिला नाही बहिणाबाईनं. मग त्यांना विचारलं असेल बहिणाबाईंना, साध्वी तुम्ही हे श्रेय कोणाला द्यालो? तेव्हा ही इमारत उभी करत असताना अनेकांनी त्यांच्या विचाराची विचारधारा या इमारतीला लावली. तन मन धनानं पुष्टी दिली आणि इमारत उभी राहावी म्हणून त्यांनी तळमळ केली. म्हणून या इमारतीचा पाया परिपक्व असावा, ती इमारत लाईफ टाइम टिकावी, याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायाच्या पवित्र हस्ते त्यांच्या ज्ञानातून ही भव्य दिव्य स्वरूपाची इमारत उभी करण्यासाठी पय्या रचण्याचं काम, पायाभरणीचं काम प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबरायांनी केलं. म्हणून तर महाराज बहिणाबाई सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. हे देवालय उभं केलं गेलं. त्याला तुम्ही घर म्हणतात, त्याला तुम्ही निवास म्हणतात, त्याला तुम्ही सदन म्हणतात, अजून वेगळे नावं मला भैरवीपर्यंत आठवली तर सांगेल. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, म्हणून हे वैष्णव सदन आहे, हे वैष्णवांचं निवास आहे, हे वैष्णवांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचे आज आपण पुजारी झालो नातेवाईक. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. मग हे श्रेय ज्ञानदेव माऊली ज्ञानोबरायालाच महाराज म्हणता नाही, नामतयाचा किंकर आणि त्याने केला हा विस्तार. महाराज नामदेवरायानं त्याचा विस्तार केला, त्याचा डायग्राम तयार केला, किती बाय किती, कशा पद्धतीचं काय स्क्वेअर फूट, कशा पद्धतीनं असलं पाहिजे, गेट कुठं असलं पाहिजे, काय कुठे मला पुढे बोलायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकर आणि त्याने केला हा विस्तार. हा विस्तार केला, पण विस्तार करत असताना पुन्हा सांगितलं की आरसीसी काम करण्यासाठी प्लॅनर नामदेवराय असले तरी विस्तार करताना कशा पद्धतीनं केला पाहिजे. पण इमारत एका खांबावर कशी परिपक्व राहील, त्याला किती MM स्टील वापरायचं, किती सिमेंट वापरायचं, वाळूचा दर्जा काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी लॅब मध्ये आज त्या ठिकाणी टाकल्या जातात. अतिरेक झालेल्या वस्तू कमी केल्या जातात. पण एकाच खांबावर इमारत उभी करण्यासाठी नाथबाबांची निवड केली आणि नाथबाबांनी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माचा खांब या वारकरी संप्रदायाचा वसा वारसा लाईफ टाइम टिकण्यासाठी एवढा परिपक्व बलदंड खांब दिला का अनेक वादळं आतापर्यंत आली, पण खांबाचं काहीच बिघडलं नाही, कारण खांब तेवढा दर्जेदार आहे. एवढा दर्जेदार खांब नाथांनी दिला. आणि मग त्यांना विचारलं अजून काय सांगाल. मग त्यांनी सांगितलं, महाराज तुका झाला असे कळस आणि भजन करा असा अवकाश. इमारतीची पॅरिपीट झालं, मंदिराचा कळस झाला का मग बाकी तो घर बांधणारा, इमारत बांधणारा मोकळा श्वास टाकतो, झालो गड्या मोकळा. आता हे काम परिपूर्ण अवस्थेला झालं. पण आता त्याची वास्तुशांती करत असताना हे घर शैतानाचं आहे का वैष्णवाचं आहे, याच्यासाठी बहिणाबाई सांगते आमची भगवी पताका वरती फडकली पाहिजे आणि लांबून जाणाऱ्या येणाऱ्याला कळलं पाहिजे हे वैष्णव सदन आहे. म्हणून बहिणी म्हणे फडकती ध्वजा, ती त्याची ओळख आहे, आपली ही ओळख आहे. निरूपण केले ओझा. महाराज मग त्या ध्वजा किती असाव्या, काय असाव्या, मी पुढे भावार्थानंतर बोलणार आहे. महाराज अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर मांडल्या. अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणे हे वक्त्याचं आधी कर्तव्य समजून प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी केशवराव भाऊ जाधव यांच्या स्वकष्टातून भव्य दिव्य स्वरूपाचे ही इंद्रायणी निवास ही वास्तू उभी राहिली. वास्तू उभी राहत असताना तुमचे सर्वांचे गृहप्रवेश करत असताना आशीर्वाद त्या कुटुंबाला प्राप्त व्हावं म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्माच्या नियमाप्रमाणे या नवीन घराची वास्तुशांती केली पाहिजे, असा शास्त्राचा दंडक आहे.
हे काय उगाच पडिली ही रुडन जगा परिचारण चालविती व्यवहार सत्य म्हणून असे या बगल छाप पुड्या नाही. काही गोष्टीला अधिष्ठान नसतं, समाजाच्या समोर त्याचा ओहोपो जास्त झालेला पाहायला मिळतो. पण वास्तुशांतीच्या या कार्यक्रमाला शास्त्र अन्वय प्रमाण आहेत आणि म्हणून गृहप्रवेश करताना वास्तुशांती केल्याशिवाय त्या घरात जाऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणून आजचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा नयनरम्य सोहळा या जाधव परिवाराचा आनंद द्विगुणित करत असताना त्यांच्या कष्टाचं श्रेय त्या परिवाराला देण्यासाठी, त्यांची स्तुती सुमनं त्यांच्यासमोर गाण्यासाठी मला हे नारदीय व्यासपीठ उपलब्ध झालं. ते म्हणजे खऱ्या अर्थाने या परिवारातीलच एक वारकऱ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय नितीन दादा आणि प्रवीण दादा, ही दोन भावंड खूप कमी वयामध्ये तुमच्या माझ्यासारखी असे अनेक महाराज लोकांनी गुणीजन त्यांनी जोडून ठेवलीत. आणि परिसरात वक्ता कीर्तनकार कोण आहे त्याचा विचार न करता पुढे जाऊन श्रवण करणं हा नितीन दादाला लागलेला छंद आहे. खरं ते व्यसन आहे आणि त्याच व्यसनाने ही सगळी हत्तीच्या वजनाची नाशवाच्या चालीची लोक गोळा केलीत. म्हणून या वारकऱ्यांचं कौतुक करतो. प्रास्ताविकात भायाळे आणि शिंदे या पंचक्रोशीतील या गावातील वारकऱ्यांच्या चरणी प्रथमतः सप्रेम जारी करतो. विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहेत ते भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व आदरणीय सुभाषजी महाराज बेनके, त्याचप्रमाणे ज्यांचं नियोजन आहे या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते आपल्या या चांदवड तालुक्यातील वारकरी संप्रदायातील युवा नेतृत्व आदरणीय भरत महाराज पानसरे यांनी बाबांनी या कार्यक्रमाचं गोड असं नियोजन या ठिकाणी केलं. कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज देशमाने, त्याचप्रमाणे आदरणीय मृदुंग वाजवण्यासाठी आदरणीय आमचे रवी महाराज आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण सुंदर अशी चाल या ठिकाणी गायली आदरणीय सागर महाराज आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भिकन महाराज आहेत, दिंडोरीवरून आलेत, निवृत्ती बाबा काळे विजयनगर यांची भेट, सदिच्छा भेट, त्याचप्रमाणे साधना आश्रमाचे मठाधिपती आदरणीय ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुईकर त्यांची उपस्थिती आणि भेट या कार्यक्रमासाठी झालीत. आदरणीय तात्या महाराज कोपरे, त्याचप्रमाणे आदरणीय रवी महाराज मरळगुईकर, आदरणीय संदीप महाराज पेंडारे, ज्ञानेश्वर बाबांच्या प्रतीक्षेत आहोत आपण. आपल्या पंचक्रोशीतील सर्व गुण संपन्न असे एक व्यक्तिमत्व आदरणीय आमचे रमेश गुरुजी महाराज गांगुर्डे महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय सोपान महाराज आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय छगन महाराज शेळके आहेत, लक्ष्मण महाराज आहे आणि आपल्या परिसरामध्ये कीर्तन श्रवण करण्यासाठी कायमच कुठेही असतात ते आमचे चेंदू काका या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अतुल महाराज सलादे आहेत, विष्णू महाराज आहेत आणि 2 चॅनल या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने ज्या चॅनलचं सगळ्यात मोठं नाव आहे तो जिव्हाळा चॅनल. आतापर्यंत बरेच कीर्तनकार जे वर डोके करून पुढे आले असतील तर त्यांचा हा जिव्हाळाच महत्वाचा आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचा हा जिव्हाळा जाधव परिवारावरून तुमच्या माझ्यावर तोच तो हा जिव्हाळा आहे म्हणून ते इथं उपलब्ध आहे. त्यांचं कौतुक करतो. आणि त्याचप्रमाणे दुसराही चॅनल या ठिकाणी विठ्ठल सोहळा, दोनही चॅनलचं गोड असं शब्द सुमनानं कौतुक करतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने 4 दिवस ज्यांची क्लिप व्हायरल होत होती ते आदरणीय बाळासाहेब महाराज शिंदे, तसे अनेकांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या संबंधानं या समाजाच्या लोकांच्या चर्चेत आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारानं अनेकांनी आपल्या कमेंट दिल्यात. त्यामध्ये सर्वांचं ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाची ॲड केली, जाहिरात केली आणि जाहिरात करत असताना पुन्हा माझ्या नावाला अनेक उपाध्या देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बुद्धी कौशल्याला मी धन्यवाद देतो. गोड अशी ही साऊंड सिस्टम आहे रामकृष्ण साऊंड सिस्टम कान मंडळेकरांची आणि सर्वांचं कौतुक करताना इथं चोपदार आहेत, 2 विनेकरी आहेत, अगदी गणवेशात आहेत आणि आपल्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी एक छोटंसं यंत्रणा घेऊन कालाय तस्मै नमः म्हणून आपण सुंदर काम केलं. सर्वांचं स्वागत अगदी पुष्पवृष्टी करून या ठिकाणी आपण केलं. तुमच्या कार्यकुशलतेला वंदन करतो. सिस्टमवाल्यांचं पुन्हा या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण समोर बसलेली बरीच महाराज मंडळी या ठिकाणी आहेत, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्यासह माझ्या पोरावर प्रेम करणारे आदरणीय आमचे भिकाजी बाबा, अर्थात त्या ठिकाणी बाबा या ठिकाणी आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा आदरणीय बाबा आमच्या मुलाचं त्यांचं चांगलं आहे, ऋषीदादाचं त्यांचंही सुद्धा शब्द सुमनानं गोड असं कौतुक करतो. या ठिकाणी खरं म्हणजे आजची लग्न तिथी दाट आहे. आदरणीय इकडं आमचे अशोक महाराज आहेत, बाबांना सुद्धा धन्यवाद देतो. खरं म्हणजे
सावरगाव वगैरे या पंचक्रोशीमध्ये गेली 25 वर्षापासून तुम्ही माझ्यावर प्रीती आणि प्रेम करत आहात. कोण जाणू नितीन दादाच्या परिवारानं माझी या कीर्तनासाठी का निवड केली. एवढी वजनदार कीर्तनकार असताना सुद्धा आज तुम्हाला माझ्याकडून ऐकायचंय वास्तुशास्त्र. पण तारीख घेताना काही मी या परिवाराशी असा करार केला नाही का आल्याबरोबर मी वास्तुशांती सांगेल, असं काही ठरलं नव्हतं. पण माझ्या स्वभावातच आहे विषय अनुरूप न बोलणं. सगळ्यात विषय जे आहे त्याच अनुषंगानं बोलायचं, त्याच्या विरुद्ध बोलणं माझ्या मुखातून येऊ नये आणि येणारही नाही हे खात्रीपूर्वक ग्वाही देतो. आणि आता तुमच्या समोर वास्तुशास्त्र आणि वास्तुशांती या दोन गोष्टीला हाताळण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल. खूप कष्टातून सगळं उभं केलंय या जाधव परिवारातील आदरणीय केशवराव भवानी ताराजीनं. आपल्या लेकरांवर संस्काराची दिशा दीक्षा दिली आणि त्याचप्रमाणे गोपाळा बाबा आणि चंद्रभागा आजी शिंदे त्यांचाही आशीर्वाद या परिवाराला लाभलात. खरं म्हणजे पूर्वपुरुषांच्या आशीर्वादाशिवाय रमेश महाराज काहीच होत नाही. आपल्या जीवनाची उत्क्रांती व्हावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये कुणाच्या तरी आशीर्वादाची गरज आहे. पण नुसते आशीर्वाद जीवनामध्ये मिळावेत असं नाही, त्याला कष्टाची जोड असावी. दे रे हरी पलंगावरी नाही. जांभळा खाली जरी तोंड वरती करून पडला तरी जांभूळ आयत तोंडात पडत नाही. आणि पडलं तरी तुम्ही जर देवावर डिपेंड असाल, गिळणार नाही तर मराल. ध्यानात ठेवा. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीला आपल्याला थोडंसं समरस व्हावं लागेल आणि मग तेव्हा कुठंतरी माती हातात घेतली का सोनं होतं. कष्ट सगळीच लोक करतात हो, कष्ट कोण नाही करत. पण कष्ट करतात सगळीच लोक, पण कष्टाला यश येत नाही. कष्टाला यश येत नाही. बघा तुम्ही आपल्याच प्रभागातील काही लोकांचे कांदे 5,000 विकलेत आणि आता आजची परिस्थिती काय ते बघा. त्याचं काय कारण आहे? त्यांचं नशीब चांगलं आहे, ते चढत्या भावात मार्केटला गेले. आणि आपलं नशीब पालतंय का आता आपण गर्दीत गेलोय. याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात हे सगळं तुमच्या नशिबावर डिपेंड आहे. त्याला काही प्रमाण आहे का तुमच्याकडं? हो, काय नशिबावर आहे? अन्न मान आणि धन. हे अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. प्रारब्धाधीन. अन्न प्रारब्धानं मिळतं, मान प्रारब्धानं मिळतो, महाराज पद प्रारब्धानं मिळतात, जीवनात बदल सुद्धा प्रारब्धानच होतो. मग प्रारब्ध अनुकूल होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे सांगून जातो रमेश महाराज. प्रारब्ध अनुकूल करण्यासाठी दुसऱ्याच्या कपाळावर कपाळ घासून चालत नाही. मग सांगून जातो एक कहावत, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. काय ऐकले आपण कधीतरी? तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमची पहिल्यांदा नियत चांगली पाहिजे. काय पाहिजे? आणि नियत चांगली बनायला संग चांगल्याचा करावा लागेल. नाहीतर ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची नियत चांगली बनण्यासाठी ही सगळी माणसं नियत जपणारी आहेत, नियतवान आहेत. वारकरी संप्रदायाचा वसा वारसा आहेत आणि ज्ञानोबा तुकोबरायाचा आदरपूर्वक धाक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तर आमचा पाऊल योग्य दिशेने आहे. आणि आज त्यांचे चेहरे पा आणि बाकीच्या लोकांचे चेहरे मोजा. तुमच्या असं लक्षात येईल का महाराज परिस्थितीनं अनुकूल नसले तरी मनस्थितीनं ही माणसं चांगली आहेत. त्यांची चेहरे बाळासाहेब महाराज गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत आहे. महाराज तुम्ही क्लिप बनवत असताना मी तुमचा चेहरा वाचत होतो, वाचला मी. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या का जीवनामध्ये आपली नियत बरोबर पाहिजे. श्रीमंती यायला आणि सुखाचे भोग मिळायला वेळ नाही लागत. आपल्यातलीच माणसं आहेत. सोडा आपला विषय,
ज्यांच्या दारात आपण या ठिकाणी आलोय त्यांची स्तुती सुमनं गात असताना त्यांचं जुनं घर डेमो म्हणून तसं ठेवलेलं आहे त्यांनी. त्याच्या अगोदरचं पूर्वीच्या वेळेचं गेनोबाबाच्या टायमाची काय परिस्थिती असेल जरा थोडं मागे जा, थोडं मागे जा, तुमच्या लक्षात येईल. एक टाइम खायची पंचायत, दुसऱ्याच्या बांधावर मोलमजुरी करणारा हा जाधव परिवार, आणि या परिवारानं आज एवढी मोठी उत्क्रांती केली. ही देरे हरी पलंगावरी नाही. काय अजून थोडं पुढे जाऊन सांगेल, कर कमाई नेक बंदे मुफ्त खाना छोड दे, झोटा है संसार बेटा दिल लगाना तोड दे. नशिबाला नसीब लावून चालत नाही, कपाळाला कपाळ घासून चालत नाही. मग कष्ट करा. इथं एक नंबर अजिबातच नाही. मला माहित आहे 10-15 वर्षापासून नितीन बारकाय तेव्हापासून या घराचा माझा संबंध आहे. मी बघतो इथं कुठल्याही प्रकारचं 2 नंबरचं नाही, घामाचं आहे. आणि खरं म्हणजे घामाचं दाम माणसाला आनंद देऊन जातं. काय म्हणत शरद जोशी नावाच्या एका व्यक्तिमत्वानं शेतकऱ्याची धुरा आणि दुःख खांद्यावर घेताना त्यांनी हेच ब्रीद वाकलं, काय घामाचं दाम हवंय, भीक नको. आमच्या जीवनामध्ये आम्ही हात पसरणारी माणसं नाही, आमच्या घामाचं दाम आम्हाला मिळालं पाहिजे. आणि त्याचा हिशोब पावती भगवान परमात्म्यानं आदरणीय केशव बाबाच्या परिवाराला दिलात. त्यांच्या परिवाराला त्या घामाचं दाम दिलं. आणि घामाचं दाम देत असताना सात्विक पद्धतीनं मिळवलेली संपत्ती जीवनाला आनंद देत असते. संपत्तीचे प्रकार सांगून जातो ना सोपान महाराज. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. दैवी संपत्ती माणसाच्या जीवनात 11 पिढ्या आनंद देते आणि आसुरी संपत्तीचा 3ऱ्या पिढीला नाश होतो. माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील 41व्या श्लोकावर निरूपण करताना फार गोड दिग्दर्शन केलं. विका बाबा फार गोड केलं. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली ठाया, ते ते जाण धनंजय या विभूती माझी विठ्ठल. लक्ष्मी सह नारायणानं या घरात यावं असं त्या घर मालकाला वाटत असेल तर त्याच्या संपत्तीला दयेची जोड द्या. देव तिथे येऊन राहतो. त्याला जोड लक्ष्मीची असावी. महाराज एकटी लक्ष्मी नसावी, त्याला जोड नारायणाची असावी. थोडस मी पुढे बोलून जाईल. जगताप महाराज, जर नुसती लक्ष्मी जर ज्या घरामध्ये जर आली तर ते घर उन्मत्त बनतं, ते घर उन्मत्त बनतं. आणि नारायणासह त्या लक्ष्मीचं वास्तव्य असेल तो घर ट्रॅक सोडून वागत नाही. हे अनुभव तुम्ही आपल्यात तपासा. म्हणून लक्ष्मी सह नारायण परमात्म्याने या घरी यावं. आम्हाला गृहप्रवेश करत असताना त्यांनी इथं स्थिर व्हावं. माती हातात घेतली का सोनं व्हावं. याच्यासाठी आमच्या जीवनातला हा सगळा बाधा दोष घालवण्यासाठी करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग नो हे काही बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. ते घर महाराज विकल्प रहित जीवन जगतं. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप आणि विकल्प आणि दुःख येत नाही. जी भगवंताशी कनेक्ट आहेत. संपत्ती मिळवताना ती संपत्ती कष्टातून मिळवलेली आहेत. 1 नंबरनं आणि 2 नंबरनं नाही महाराज. 2 नंबरची नाही, 1 नंबरची ती कष्टाची आहे. आणि या परिवारानं ते कष्ट केले आणि आज त्यांच्या कष्टाला फळ आलं, त्यांच्या कष्टाला फळ आलं. पण हे सगळं करत असताना पत्रिकेवर एका कोपऱ्यामध्ये चंद्रभागा आजीचं नाव आहे, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये गोपाळाबाबाचं नाव आहे. आणि ज्या कुळात आम्ही जन्माला आलो त्या जाधव परिवारातील गेनूबाबाचं सुद्धा नाव आहे. आमच्या पूर्वपुरुषांनी हे सगळं आम्हाला दिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पहिली कृपा आमच्या पूर्वपुरुषाची झाली, आमच्या आई वडिलाची झाली, मात्या पित्यांची झाली. आणि ही कृपा का झाली तर त्याचं कारण आहे, आम्ही आमच्या जीवनात या संतावर विश्वास ठेवला. पत्रिकेमध्ये भरत महाराजांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे. फोटो सुद्धा अगदी सुंदर छापलेले आहेत. कुठंतरी माणसाची श्रद्धा असली पाहिजे.
माणसावर राहील यात काय नवल, एखाद्या दगडावर श्रद्धा ठेवा, तो दगड सुद्धा तुमचं जीवन बदलून देतो. ध्यानात ठेवा, त्याच्यामध्ये जडामध्ये चेतनाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, पण तिथं श्रद्धा असावी लागते. आणि जर कधी संतानं मध्यस्थी केली तर तुमचं जीवन बदलायला वेळ लागत नाही. तुम्हाला मान सन्मान सगळ्या गोष्टी मिळतात ज्या दिवशी तुमच्या प्रारब्ध कर्माचा नाश होतो. पण प्रारब्ध कर्माचा नाश, संचित प्रारब्ध आणि क्रियमान असे 3 कर्म सांगितले. महाराज म्हणतात क्रियमान कर्माचा नाश संत कृपेनं होतो, प्रारब्ध कर्माचा नाश ईश कृपेनं. जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी तू पेटाचा नाश झाला, हरी तू पेटाचा नाश झाला. भोग प्रारब्धाचा हरी तुरे असं गोड प्रमाण दिलं तुम्ही. मला तेच अपेक्षित होतं, ते तुमच्याकडून मिळालं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. कोणाचा? प्रारब्ध कर्माचा. प्रारब्ध कर्माचा. पण कुणाचा झाला असा एखादा दाखला आहे का तुमच्याकडं? हो, किती दाखले देता येतील पैकी तुमच्या चलनातला दाखला देतो. 18 विश्व दारिद्र्य, टूप पेटली सुदामा ब्राह्मण, लगेच गेला भगवान परमात्म्याकडं. का गेला? तो माझा जुना मित्र आहे, एका गुरुगृही आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं एकांतात त्यानं त्याच्या बायकोला हे सांगितलेलं असलं पाहिजे, माझा जिव्हाळ्याचा मित्र कृष्ण होता म्हणून. एक जागा आपल्याला मन मोकळं करायला असली पाहिजे. आणि मग तिनं फायदा घेतला. लय फायदा कळतो तुम्हाला. तिनं सांगितलं मग एवढं 18 विश्व दारिद्र्य घेऊन जगतात, तुमचा मित्र तर राजा आहे म्हणे द्वारकेचा. आणि मग जाना मित्र ओनव्यासारखा येईल ना कामाला. आपल्याला नाही जायचं तिकडे, पण जाता जाता केला इशारा. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या. आणि मग बायकोच्या सांगण्यावरनं थोडस जा घेऊन आपली गरिबाची शिदोरी, मुठभर पोहे. महाराज सुदामा जात नव्हता. गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते. पिकन महाराज थोडं पुढे बोलू. गरिबी म्हणजे आपली मेवणीच आहे, टिंगल करायला, बाकीचं काय. कोणी यावं थट्टा करावी गरिबाची. मोठ्याच्या पुढे माणसं झुकतात, पण गरिबीच्या पुढे माणसाला बाकी गरीबाला नम्र व्हावं लागतं मोठ्याच्या समोर. त्याला नाईलाज आहे गाड्या. तुमचं पाठ असेल आडला हरी, पुढचं बस सगळ्यात महत्वाचं आहे बुवा. म्हणून सगळ्यात महत्वाचं गरिबी. आणि सुदामाला जावं वाटत नाही, पण जाऊ द्या, शेवटी मित्र मित्र आहे, तुम्हाला काय झिडकारून लावेल का. आणि धाडसानं गेला. आणि गेल्यानंतर प्रतिबंध तयार झाला. रस्त्यातच निरोप दिला, सांगा तुमच्या राजाला का तुमचा बालपणाचा मित्र सुदामा तुमच्यात भेटीला आलाय. काय महाराज, नुसता निरोप मिळाला, नुसता निरोप मिळाला. हा, काही अडचण नव्हती. अरे द्वारपालो. पण वेळ निघून गेल्याच्या नंतर जाऊ द्या सुदामा आत, कारण घड्याळाचा काटा पुढे चाललाय. सुदामा लेट गेल्यावर आपलं कसं व्हावं, सगळ्यात महत्वाचं आहे गड्या. म्हणून द्वारपाळांना अडवला तरी तुमच्याकडून प्रतिबंध मी त्या ठिकाणी मुद्दाम ठेवला, नाही तर सोडलंच असतं. आणि सुदामाला महाराज तो प्रतिबंध का नाही, देव सिंहासनावरनं उठला. आणि मग सेवकाला न सांगता पळत सुटला. आणि सुदाम्याला अनेक दिवसाचा झालेला वियोग आणि त्या दरिद्र्य आणि दारिद्र्य अवस्थेत पाहिलं, पण देवानं कुठल्याही प्रकारचा संकोच न ठेवता तो माझा सखा आहे म्हणून कडाडून मिठी मारली. आणि कडाडून मिठी मारली. सुदाम्याला क्षमकुशल विचारलं, देव जानता देव जानता, देव चतुर देव चतुर, जाणून अंतर वर्तत असे. नाही बाकीचा बॅकग्राऊंड विचारला. अरे स्वतःच सिंहासन दिलं, मित्र असा असावा. आणि आजपर्यंत मित्र आम्ही फक्त वनव्यासारखा लोकाला म्हणतो, पण मित्रानंच मित्राची तिजोरी लुटली, यारने ही लुटली या घर यार. आता यापेक्षा काय वेगळा शब्द वापरायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, अरे जिसपे भरोसा करता है वही धोका देता है. सुदामान तसं कृष्णाचं नातं नाहीये.
सुदामा कृष्णाचं नातं तसं बिलकुल नाहीये. कडाडून मिठी मारली, सिंहासन दिलं, पुष्पवृष्टी केली आणि देवानं स्वतःच्या हातानं सुदाम्याला तिलक केला. माझा मुद्दा संपला. मला एवढंच बोलायचंय रमेश दादा. स्वतःच्या हातानं तिलक केला आणि सटवीनं लिहिलेलं 18 विश्व दारिद्र्य गंध लावण्याच्या निमित्तानं खोडलं आणि प्रारब्ध कर्माचा नाश झाला. इथंच आहे तोपर्यंत म्हणा गाव सोनियाचा दिलादा. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. हे बोलेला त्याच्या भेटीला गेले. हे बोलिया राजा भेटीला गेला. भाव देखोनी मला पुढचंच पाहिजे होतं, काय अडचण नाही. मोठी भर पोळी घेऊन त्याच्या भेटीला गेला. महाराज गाव सोनियाचा दिलागा या शब्दाखाली अंडरलाईन करा. काय सोन्याची नगरी मिळाली, प्रारब्ध कर्माचा नाश झाला. म्हणून कुणाला हिणवू नका. कुणाचे दिवस कधी येतील काही सांगता येत नाही. रिक्षावाला काय झाला आणि चहावाला कुठे गेला. असं किती गोड आहे टाळ रिक्षावाल्याची. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, दिवस बदलायला वेळ लागत नाही. पण आमच्यात बदल का होत नाही त्याचं उत्तर आहे तुमच्यावर कृपा होत नाही. तुम्ही कृपेला पात्र होत नाही. आणि मग कृपेला पात्र होण्यासाठी काय करावं लागेल. आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळावी असं वाटत असेल तरी संताया बजावे सर्वस्वेसी, हे त्याचं उत्तर आहे. आणि मग संताला बदल्यानंतर काय होतं. महाराज म्हणतात दिवस बदलतात. खरं म्हणजे सुदाम्या ब्राह्मणाला बाकीची कशाची गरज नव्हती, घराचीच गरज होती का. महाराज म्हणतात घर हे सगळ्यात महत्वाचा पैलू आहे. घर सगळ्यात महत्वाचं आहे. या वा सुनील भाऊ बस पुढे. घर ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. मग घर बांधलं पाहिजे, घर असलं पाहिजे. महाराज बसा. दोघांचे कौतुक करतो. निळवंडीवर इथपर्यंत आपण आलात. अति प्रेम करतात रमेश भाऊ, सुनील दादा ही मंडळी आमच्यावर, बाप बेट्यावर दोघांवर. पण सगळ्यात महत्वाचं आहे घर बांधणं. हा बोलण्या इतका तो सोपा विषय नाही गड्या. थोडस सांगून जातो ना बाळासाहेब महाराज. घर म्हणतं बांधून पाय, लग्न म्हणतं करून पाय, आणि विहीर म्हणतं खोदून पाय. आहे का तुमच्याकडे इमान प्रचलित आहे ना. वा. पण आता खरं सांगू, आता विहिरीला ते सुरंग घ्यायचे, कामगार बनवायचे, ते वरती मटेरियल काढायचं, ते नाही राहिलं. आता लांब सोंडीचं बकेट आलं. महाराज 2 दिवसात 1.5 दिवसात विहीर पूर्ण होते. पैसा जातो पण विहीर तयार होते. सोपं झालं थोडं. विहीर खोदून पाय म्हणतं कदाचित कराल. लग्न करून पहा म्हणतं, लग्न करता येतं. लग्न थोडंसं एकमेकाचा हातभार लागून, कुणी कपाट घेतो, कुणी रॅक घेतो, कुणी काय, कुणी भांडे, कुणी पलंग, कुणी काय जातं थोडंसं सोपान महाराज वाटून. लग्नाचं काम थोडं वाटून जातं. लग्न करून पहा म्हटलं तरी लग्न एवढं काही जड जात नाही. आमच्याकडं 12 तारखेला लग्न आहे आमच्या ऋषिकेश महाराजांचं. तुम्हाला सगळ्यांना जाता जाता आमंत्रणच देतो लगेच. तुमच्यापर्यंत माझा निरोप पोहोचो ना पोहोचो. सुवर्ण नक्षत्र लॉन्च पाठोदा. इथं 12 तारखेला दुपारी लग्न आहे. लग्न म्हणतं करून पहा. केला इशारा. दोन्ही कामं झाली माझी. काय लग्न म्हणतं करून पहा. लग्न करायला महाराज थोडस वाटून जातं सगळं. काही उधारीत चालतं. किराणा लॉन्च अर्ध्यात अर्धा चालतं ना. सुनील दादा ओळख असल्यावर काय अडचण आहे. पण घर म्हणतं बांधून पाय. घराला पायावाला वेगळा, RCC विटा बांध्याचं काम करणारा वेगळा, RCC वाला वेगळा, प्लास्टरवाला वेगळा, प्लंबर वेगळा, महाराज लाईट फिटिंग वेगळा, कलरवाला वेगळा, फरचीवाला वेगळा, वास्तुशांतीला वेगळा, वास्तुशांतीच्या कीर्तनाला वेगळा. किती कारागीर बदलतात. आणि सगळ्या कारागिराला वाटतं मालकानं उचल द्यावं कामाला नाही बोलावं.
बरोबर आहे ना, फक्त उचल घ्यायची आणि कामाला बोलवायचं नाही. इतक्या लोकांशी हॅरेसमेंट होती, त्याची एवढा वैताग होतो. आमच्या सुनील भाऊचं घर फार देख नाही, त्यांचं पाहून आम्ही बांधलं छोटस. पण सगळ्यात महत्वाचं आहे, घराच्या कामाला लय हॅरेसमेंट आहे. घर बांधता ना नाकीनळ येत आहे, गड्या माणूस थकून जातं घर बांधताना. म्हणून महाराज म्हणतात, घर ही काळाची गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातल्या मूलभूत गरजा आहे. आता बरीच सुपीक डोक्याची महाराज लोक म्हणतात, मोबाईल सुद्धा त्याच्यात टाका. का? मला नाही वाटत त्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, अन्न, वस्त्र, निवारा या मानवी जीवनातल्या मूलभूत गरजा आहे. निवारा म्हणजे घर. मग घर कोणी बांधलं? तर घर बांधणाऱ्यांची नावं सांगतो सुनील दादा. एरवी प्रासंगिक कीर्तन तुमच्या दिंडोरीत माझी शेकड्याहून अधिक ऐकली. वास्तुशांतीचं तुम्ही माझं पहिल्यांदा ऐकताय. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधिले देऊळ, स्मृतिकेचा कण एक एक घेऊन स्वतंत्र दुर्गम बांधिले भुवन. ऐकली ना ही कविता तुम्ही मराठीच्या पुस्तकात? महाराज मुंगी एक एक मातीचा कण घेऊन स्वतंत्र आपल्या लेकरा बाळाच्या उदरनिर्वाहासाठी ऊन वारा पाण्यापासून त्यांना त्रास होऊ नये म्हणून ती एक वारुळ तयार करून ठेवते, लेकरांनी सुखी राहावं म्हणून. मुंगीनं वारुळ बांधलं, पण त्याच्यात एक पठ्या घरकुल करून बसला, त्याचं नाव आहे नागोबा. म्हणून तेव्हा म्हण तयार झाली, आयत्या बिळात नागोबा. पण खरं सांगू, दुसऱ्याच्या घरात डोकं घालणाऱ्याचं तोंड लोक ठेसतात. नागाला फक्त पणावर काढू द्या, नाही हाय गाई करत. म्हणून दुसऱ्याच्या घरात गरोबा करू नका, ठेसतात लोक तोंड. नागोबाला जगता येत नाही स्वतंत्रपणे, ध्यानात ठेवा. अजून पुढे जाऊन सांगतो, एक बहिणाबाई नावाची कवयित्री, मी अभंग घेतला तो बहिणाबाई जगद्गुरु तुकोबरायाच्या शिष्य आहे. आणि ज्या बहिणाबाईचं सांगतो त्या खानदेशातल्या कवयित्री आहे. त्यांनी माणसाच्या गोड बोलून तोंडात मारली, पण हलकटाच्या नाही लागली, त्याला नाही इलाज. ती म्हणते, हे माणसा, अरे जरा लक्ष दे. त्या येवल्याशा त्या पिवळ्या जातीच्या त्या चिमणीचा इतिहास बघ, तिची कार्यकुशलता. कोण्या शाळेत ती जाऊन इंजिनियर नावाची डिग्री घेऊन आली? किती वर्ष कोर्स केला? बिलकुल नाही. पण काय तिचं बुद्धी कौशल्य आहे. त्या बुद्धी कौशल्याचं वर्णन करताना फार गोड केलं सोपान महाराज. ती बहिणाबाई सांगते, अरे खोप्यामध्ये खोपा शुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. मला पुढे बोलायचंय. तिचे दात तेच होत, तिचे दात तेच होत, आणि तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. खुरप घेऊन बांध कोरायला आणि कैची घेऊन खिसे कापायला नाही. मग कष्ट करायला दिले 2 हात आणि 10 बोट. तिचे तेच दातन तेच ओठ आहे. पण असा प्लॅन करून घर बनवलं, दुश्मनाला माझ्या लेकराकडे येता येऊ नये म्हणून पडीत विहिरीत नाडग्याच्या उगवलेल्या झाडाच्या बारक्या टोका लावू शिंदे महाराज. का? दुश्मनाला तिथं येता येऊ नये. तिचा जिना किती गोड आहे, तो गोल घुमट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बिका बाबा पार्टनरशिप आहे. बैठक आणि अतिथी बेडरूम सगळं त्याच्यात आहे. कशा पद्धतीनं राहायचं महाराज, एवढं गोड. आणि अजून पुढे सांगतो, कशाही बलदंड पैलवानाला सांगा, त्या सुगरणीचा खोपा एका झटक्यात तोडून दाखव. किती MM स्टील वापरलं, काहीच नाही. पण तिच्या बुद्धी कौशल्याला नो चॅलेंज. माणसा, अरे बघ, कावळा सुद्धा अंडी घालायच्या आत, पिलाला जन्म द्यायच्या आत झाडावर खोपा तयार करून ठेवतो. काय नॉलेज आहे त्याला. जर पाऊस पूर्वेकडून जादा असेल तर कावळ्याचा खोपा पश्चिमेला आहे, पश्चिमेकडून पाऊस जादा असेल तर कावळ्याचा खोपा पूर्वेला आहे, आणि जर पाऊस दोन्ही बाजूना जास्त असेल तर कावळ्याचा खोपा मधल्या फांदीला आहे. मग कावळा सुद्धा जर घर बांधायची तयारी पावसाळ्याच्या आत करतो, आणि काही कावळे लग्न झाल्यावर शेजाऱ्याच्या घरात सोफा ठेवतात. काय शोकांती काय? आपल्या घरात जागाच नाही, आपल्याकडे घरच नाही. अरे बेटा, सरपंचाला मागा इंदिरा आवाजचं तरी कधीतरी घर बांधा. घर काळाची गरज आहे. घर हे असलंच पाहिजे. मग घराची गरज तुम्हाला मला आहे. आणि साधू संताला घराची गरज आहे का? साधू संतांनी मृत्यू लोकात माणसाच्या दलदलीमध्ये आश्रम टाकून इमारती बांधून फापट पसारा वाढू नये असं शास्त्र सांगतं. नाही वाढायचं.
का साधून इथं घर नाही बांधायचं. तुम्ही म्हणाल डोंगरदरीत, हिमालयाच्या डोंगरगडीत खडी कपारीला महाराज म्हणता घर बांधिले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी, ऐसा नसावा संन्यासी. अजून पुढे जातो ना रमेश महाराज. साधू संन्याशानं त्यांच्या आश्रमामध्ये भूक भागवण्यासाठी अन्न शिजू नये, म्हणजे जो अग्नी प्रज्वलित होतो तो अन्न शिजवण्यासाठी नसावा. अजून सांगतो, साधू संन्याशानं पैशाला स्पर्श करू नये, का त्याग असावा त्यांच्याकडं. साधू संन्याशाला भूक लागली तर त्यानं गृहस्थीच्या दारात यायचं आणि भिक्षामदेवी म्हणायचं, आणि आपल्या घरच्या गृहिणीनं आपल्या जनावरांपासून, कुत्र्यापासून तर गायीपर्यंत तर देवघरातल्या देवाचा नैवेद्यापर्यंत घरच्या माणसांच्या बरोबर जेवढ्या भाकरी आपण थापतो, तर एक साधूसाठी, अतिथीसाठी एक भाकर एक्स्ट्रा थापत जा. लक्ष्मी नारायण त्या घरात वास्तव्य करतो. साधून म्हणावं भिक्षाम दे, आणि आपण ती भिक्षा त्याला द्यावी, त्यानं अन्न शिजवू नये. पण आता साधूच्याच आश्रमात बरेच वरजगे जगतात, आणि साधून पैशाला स्पर्श करू नये, पण साधूच व्याजानं वाटतात. तक्रार न्यावी कोणाच्या दारात. म्हणून साधूच्या संबंधानं बोलत असताना साधूचं घर कुठं असावं. मग म्हणा निरंजनी आम्ही निरंजनी बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकार निरंतर राहिलो से, निरंतर राहिलो से, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. जिथं समाजाचा अतिरेक नाही, जिथं समाजानं लोकांनी अतिक्रमण केलं नाही, निरंजने आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहू तेथे, ते घर साधूचं तिथं असावं. आपलं घर मृत्यू लोकात असावं, कारण आपण ग्रस्ती आहे, ग्रस्त आश्रम स्वीकारला म्हणून त्या घराची गरज आहे. मग आपल्या घराची खऱ्या अर्थाने ही उठाठेव करत असताना, त्या घराचा प्लॅन करत असताना, ही इमारत लाईफ टाईम त्या भावी पिढीला 4 पिढ्या 11 पिढ्या सुखरूप आपल्याला आनंद द्याव्या असं वाटत असेल, तर इमारत कशी असली पाहिजे, ती दर्जेदार असली पाहिजे, ती परिपक्व असली पाहिजे. आणि म्हणून इमारतीच्या वरच्या कामापेक्षा खालच्या कामाला सगळ्यात जास्त महत्व दिलं इंजिनियरनं. कारण का, महाराज म्हणता पायाचं काम जर कमकुवत राहिलं तर वरच्या भिंतीला धोका तयार होतो. त्याच्यासाठी प्रमाण तुमच्याकडे आहे मला माहित आहे, फक्त पण मी दिशा देऊन जातो. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, आणि पायाविन भिंत तातडीची. जर पाया कमकुवत आहे तर भिंतीला तडे जातात, इमारतीला धोका येतो. महाराज थोडा जरी भूकंप झाला तरी छेतासह माणसं त्याच्यात गडाप होतात. मग असं होऊ नये याचा विचार केला आमच्या संत मंडळीने एकत्रित बसून, आणि मग त्याच्यासाठी आम्हाला कृपा झाली पाहिजे महाराज साधू संताची. तेव्हा आमचं काम बंद पडणार नाही, ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गृहप्रवेशापर्यंत सुखरूप पार पडेल. आणि याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही कृपा झाली पाहिजे कुणाची. संत कृपा झाली, 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 संत कृपा झाली. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत
शाहूची कृपा झाली, संत कृपेनं इमारत फळाला आली. इमारत फळाला आल्याच्या नंतर आमच्यावर कृपा झाली संताची. म्हणून कृपेशिवाय मी अगोदरही बोललो, मातृपितृ कृपा, ईश कृपा, शास्त्र कृपा, संत कृपा आमच्या जीवनामध्ये व्हावी. आणि आज या परिवारावर, जाधव कुटुंबियांवर ईश कृपेसह संत कृपा, पूर्वजांची कृपा झाली आणि ही इंद्रायणी निवास उभं राहिलं. खरं म्हणजे मला धन्यवाद द्यायचा आहे त्या परिवाराला का शीर्षक देताना सुद्धा इंद्रायणी निवासच दिला. आणि इंद्रायणी निवास त्याच घराला नाव शोभतं का जिथं माऊली ज्ञानोबरायाच्या आशीर्वादानं हा पाया रचला गेला. महाराज माऊलीचे संताचे आशीर्वाद या कुटुंबाला मिळालेत. वारकरी संप्रदायाचा वसावारसा कुटुंब जपते. महाराज कृपेशिवाय काहीच गोष्ट होत नाही. महाराज म्हणतात जर कृपा झाली तर काय होतं, होता तुमची कृपा पशु बोले वेद. जर कृपा झाली तर मग संत कृपा करतात का, त्याच्यासाठी प्रमाण पुष्कळ आहे. काटाबारा ओलांडून गेला कृपाळू सज्जन तुम्ही संत जन वगैरे. महाराज आयशे कृपावंत कोण, माझ्या विठ्ठला वाचून या जगाच्या बाजारामध्ये असं कोण कृपावंत, त्याच्याशिवाय कोण आहे. संताशिवाय जगाच्या बाजारामध्ये कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. अनेक प्रमाणात त्या संबंधाने शिंदे महाराज आपल्याला देता येतील. म्हणून कृपा आपल्यावर व्हावी ती पूर्वपुरुषांची व्हावी. आणि त्या योगी जीवनामध्ये आज याचा पाया भरणी करत असताना या इमारतीचा माऊली ज्ञानोबरायानं श्रेय त्या ठिकाणी दिलं गेलं. माऊली ज्ञानोबरायाच्या श्रेयातूनच ही पाया भरणी केली गेली या वारकरी संप्रदायाच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या इमारतीची. आज ती परंपरा आमच्या जोग महाराजांपासून जी चालत आलेली जी परंपरा आहेत, या जगाच्या बाजारामध्ये रमेश महाराज किती संप्रदाय आलेत, किती बाहेरच्या लोकांनी आपल्या धर्मावर प्रतिबंध करण्याचं काम केलं. जगात अनेक संप्रदाय, पण वारकरी संप्रदायाच्या इमारतीला यत्किंचित सुद्धा अजून तडा गेलेला नाही. त्याचं कारण महाराज म्हणता पाया भरणारी व्यक्ती, पाया भरणारं परब्रह्म, पाया भरणारा योगी, जपी तपी साधू संन्यासी, काय उपाध्या द्यायच्या तेवढ्या कमी पडतील त्या माऊली ज्ञानोबरायाच्या संबंधानं आहे. आणि म्हणून तर बहिणाबाई सांगते, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. माऊली ज्ञानोबरायानं हा पाया रचला. पाया कमकुवत तर इमारतीला धोका. महाराज म्हणतात पाया अति महत्वाचा आहे. म्हणून बहुता अंशी वरच्या कामापेक्षा काही ठिकाणी जिथं आता हे खडं म्हणजे बरडावर आहे, खडकावर आहे, ते सगळं शेत म्हणून इथं थोडंसं भिकन महाराज थोडं चालतं. पण आमच्याकडं जवळजवळ जर गेलंच तुम्ही तर 4 फूट काळी माती, 5 फूट काळी माती, त्याच्या पुढे 10 फूट शेडी माती. गंगेच्या कडेला जर गेलं तर 40-40 फूट धरण लागत नाही. मग अशा ठिकाणी इमारत जर करायची असेल तर वरच्या इमारतीचा अर्धा खर्च पायात खर्च करावा लागतो. त्याला तितक्या पद्धतीचं MM स्टील वापरावं लागतं, तेवढं मटेरियल हार्ड वापरावं लागतं आणि मग ती इमारत परिपक्व दिसेला. नाहीतर महाराज कारागीर घराच्या बाहेर निघतो आणि इमारतीच्या वरच्या भिंती त्याच्या पाठीमागच त्याला जयहरी करतात, बाय बाय करतात. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे का पाया कमकुवत आहे. मग आता पाया या ठिकाणी परिपक्व करण्यासाठी पहिल्यांदा माऊली ज्ञानोबरायालाच का घेतलं, तर त्याचं कारण आहे माऊली ज्ञानोबरायाच्या ज्ञानाची उंची सांगत असताना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ही माऊली ज्ञानोबरायाच्या ज्ञानाची उंची आहे. माऊली ज्ञानोबरायांनी महाराज या इमारतीचा पाया परिपक्व केला आणि मग त्यांना विचारलं, महाराज हा पाया केलात तुम्ही, पण पाया खोदत असताना कोणत्या बाजूने कुदळी मारावी, याला सुद्धा वास्तूचं शास्त्र आहे. म्हणून कुदळी मारत असताना आपण बहुतांशी लमसम तिथं गुलाल एखादा नारळ फोडतो आणि एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या हातानं कुदळी मारतो, त्याला 2 पाट्या तिथून आपण काढतो. पण खरं म्हणजे घराचा पय्या खोदत असताना तो कुबेर कोपऱ्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. आग्नेय कोपऱ्यापासून जर कदाचित तुम्ही तिथं कुदळी मारली, 2 पाट्या काढल्या, तर त्या घरामध्ये घर पूर्ण झालं तरी कलह असतो, ध्यानात ठेवा. म्हणून तो कलह त्या ठिकाणी नसावा असं जर वाटत असेल तर महाराज संत महात्म्यांनी पाया कसा असावा याच्या संबंधाचं दिग्दर्शन केलं. पाया परिपक्व असला पाहिजे, पण तो किती बाई कितीचं घर असलं पाहिजे. आता आपण एखाद्या इंजिनिअरकडून प्लॅन काढतो, या इमारतीचा पाया म्हणजे या घराचा काम करत असताना महाराज याचा अगोदर डेमो तयार करून घेतला, एखाद्या इंजिनिअरकडे गेले कशा पद्धतीने केलं पाहिजे, मग तो घर कशा पद्धतीचं असावं, तर ते शक्यतो विषम संकेत असलं पाहिजे.
त्याच्या ज्या बाजू आहेत ना त्या विषम संख्येमध्ये असल्या पाहिजे. उदाहरणार्थ 27/29, 29/31, 31/35, म्हणजे या अनुषंगानं समसंख्येत घराचा डाय नसावा. काय चौकोनात घर चालत नाही, घराच्या संख्येमध्ये विषमता असली पाहिजे. विषम संख्येमध्ये घराचा डाय असला पाहिजे. त्या घराचा दरवाजा कसा असला पाहिजे, त्या घराला खिडक्या किती असल्या पाहिजे, जिन्याच्या पायऱ्या सम असाव्या का विषम असाव्यात, याच्या संबंधाचा त्याचा डायग्राम अगोदर तयार करावा लागतो. आपल्याला जागा सापडली म्हणून तिकडे भिताडा लांबून चालत नाही. आणि अशा लोकांनी जेवढी जेवढी घरं केली ती घरं काहीच कामाची नाही. थोडं कमी केलं तरी चालतं मला थोडंसं, त्याचं माझं काही एवढं पटत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, राहू द्या थोडं कमीच राहू द्या, सगळ्यात महत्वाचं आहे गड्या घराचा जो डायग्राम आहेत ना तो कशा पद्धतीने असला पाहिजे हे जरा ध्यानात ठेवा. नाही थोडं अतिरेक झालता म्हणून बोललो, बाकी काही नाही. लागतं त्यांना, त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. मला काय नाही, तुका म्हणे कसं जसं असेल तसं. 25 वर्षात मी हेच करीत आलो, काय अर्थ आहे. मला तुम्हाला वास्तुशांती सांगायची, जाऊ द्या. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या मग त्या घराचा डाय मग कशा पद्धतीने असला पाहिजे. मग नामदेव राहायला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं या घराचा डाय काढून द्या बरं. कसा काढायचा, मग तो पुढच्या नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर. आपण गायली नामतयाचा किंकरतेने केला हा विस्तार. वारकरी चाली गाणारी माणसं आहे, तुम्ही मोठ्याचा संघ झालेली माणसात, तुमचं कौतुक केलं पाहिजे. महाराज खूप चांगलं आहे ना, काही अडचण नाही. तुमचे पक्वादे पण आहेत, अशी ओळख करून देत जा अशोक महाराज. बरं राहता आमच्या कामाला येतात ते. ओके 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 चला, काही अडचण नाही. नामतयाचा किंकरतेने केला हा विस्तार. महाराज म्हणतात तो विस्तार केला. मग विस्तार कसा असावा रमेश महाराज? विस्तार असा असावा, मी सांगितलं डाय कशा पद्धतीचा असावा. विस्तार कसा असावा? शक्यतो घर पूर्वमुख असावं. विस्तार असा असावा, घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व बाजूला असला पाहिजे. ध्यानात ठेवा, नसेलच जागा तर उत्तरेला ऍडजस्टमेंट चालतं, नसेलच जागा तर पश्चिमेला ऍडजस्टमेंट चालतं, पण तुमच्या सोयीस्कर दक्षिणेला दरवाजा, मुख्य दरवाजा नसावा. का नसावा त्याचे साईड इफेक्ट मी आपल्याला नंतर सांगेल. पण त्याने केला हा विस्तार, याच्यावर मी बोलतो. अजून पुढे जाऊन सांगतो. कदाचित 3 भावांचं कुटुंब जर असेल तर भिकन महाराज कधीतरी आपण लमसम भिताडा वाचवण्यासाठी एक पलीकडं, एक मधीन, एक त्याच्या कडेला, अशा 3 घरं एकाच लाईनला. पण शास्त्र सांगतं कोणत्याही बाजूला आपण घराचा मुख्य दरवाजा बनत असताना एका भिंतीला 3 दरवाजे एका लाईन मध्ये नसावेत. जर असतील तर त्याचा साईड इफेक्ट एकाचा वजबूड होतो, हे खात्रीपूर्वक लिहून घ्या. 100% सांगतो. म्हणून 3 दरवाजे एका भिंतीला तिघाचे नसावेत, त्यात अंतर ठेवावं असं शास्त्राचं मत आहे. अजून पुढे जाऊन सांगतो. भिंतीचा दरवाजा मधला जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा शक्यतो त्या दोन्ही भिंतीच्या सेंटरला असावा असं वास्तुशास्त्राचं मत आहे. पण बरेच लोक ऍडजस्टमेंट नुसार एखाद्या कोपऱ्यात तो दरवाजा घेतात. तो दरवाजा कोपऱ्यात घेऊ नये. त्याचं कारण भगवान परमात्म्यानं या पंचतत्वाचं हे मॉडेल बनवत असताना हा दरवाजा सेंटरला दिला. याचा एक आदर्श डेमो म्हणून पुढे घ्या. हाच दरवाजा कानाच्या जागेवर दिला असता तर, हाच दरवाजा वरतून दिला असता तर पावसाळ्यात छत्री काम करते का? सगळं पाणी आत गेलं असतं ना. सगळं ध्यानात ठेवा, हा दरवाजा सेंटरला आहे. अजून पुढे जाऊन सांगतो. दरवाजा का ठेवायचा, तो लांबरुंद का ठेवायचा? तर इथून मागे आपण दरवाजे असे
ठेंगणे आणि संकुचित ठेवायचो. म्हणून येणाऱ्या पाहुण्याला सांगावं लागायचं, घरात जरा वाकून चला. का वाकून जर नाही गेले तर वरची कपाळपट्टी तुमचं डोकं फोडेल. साधू संतांनी त्याचा ऑब्झर्व करताना फार गोड केलं. घरात रिघाया दाराची या सोयी, ऐकताय तुम्ही, घरात रिघाया दाराची या सोयी आणि भिंती सवे डोही फोडून घे. महाराज म्हणता भिंती सवे डोकं फुटेल, कारण दरवाजा संकुचित आहे. आणि ज्या घराचा दरवाजा कमकुवत संकुचित ठेंगणा, त्या घरातली माणसं कंजूस, लबाड, हलकट. ध्यानात ठेवा, त्या घरातली माणसं व्यापकत्वानं. म्हणून दरवाजा मोठा असला पाहिजे, लांब रुंद असला पाहिजे. त्याने केला हा विस्तार, याच्यावर बोलतो. मग तो दरवाजा कशाचा असावा? ओरिजिनल सागाचा असावा. आणि सागापेक्षा एखादं वरचं वर्जन आहे का? तर महाराज म्हणता हो, सागाच्या पुढचं वर्जन आहे खैर. भेटत नाही म्हणून किमान खैराची एखादी 4 बोटाची पट्टी तरी उंबरठ्याच्या आतून टाका. ते घर निष्कलंक असतं. लाईफ टाइम दीर्घ आयुष्य त्या कुटुंबातील व्यक्तीला मिळतो. घराचा दरवाजा त्याला धातूच्या बिजागिऱ्या नसाव्या, अशुद्ध धातूच्या, लोखंडाच्या वगैरे. मग त्याला शुद्ध असणाऱ्या बिजागिऱ्या असाव्या. ही ऐपत आपली नाही, वास्तुशास्त्राप्रमाणे कोणीच नाही करत. जा, सगळ्यात महत्वाचं आहे गड्या. मग तो दरवाजा लांबरुंद का? तर विज्ञान सांगतं खिडक्या दरवाजा मोकळ्या असेल तर त्या घरामध्ये महाराज कमकुवत मुलं जन्माला येत नाही. बरोबर आहे? अशी मुडदूज झालेली मुलं जन्माला येत नाही, सदृढ मुलं जन्माला येतात. आणि तो दरवाजा लांबरुंद का ठेवायचा? 3, 3.25, 3.5चा दरवाजा असा लांब का ठेवायचा? तर एखाद्या पाहुण्याला वाटलंच का या ठिकाणी आमच्या केशव बाबाच्या घरभरणीला वास्तुशांतीला येताना एखादी वस्तू आणावी, आणि ती वस्तू जर फोल्डिंग नसेल आणि ती जर दरवाजाच्या साईज पेक्षा मोठी असेल, काय मोडून घरात घालायची का? मग ती आपल्याला घरात टाकण्यासाठी दरवाजा लांबरुंद असला पाहिजे. घरभरणी वेगळी आणि वास्तुशांती वेगळी. ध्यानात ठेवा, त्याने केला हा विस्तार. मग मुख्य दरवाजा हा लांबरुंद असला पाहिजे, त्याचा उंबरठा खैराचा असला पाहिजे. मुख्य दरवाजाला उंबरठा असावा का नसावा? आज फॅशनच्या युगात बऱ्याच इंजिनियर लोकांनी दरवाजाचा उंबरा काढून टाकला. रमेश महाराज, असं पाणी कुबेर कोपऱ्याकडेच काढता आलं पाहिजे. ध्यानात ठेवा, घराची बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे? 48 दैवत आपल्या घरामध्ये वास्तव्याला असतात. म्हणून संडास बाथरूम अटॅच नसावं, असं वास्तुशास्त्राचं मत आहे. महाराज, त्या बाथरूमचं जे भांड बसवलेलं आहे ते पूर्व पश्चिम नसावं, ते उत्तर दक्षिण असावं. जर पूर्व पश्चिम असेल तर सूर्याची विटंबना केल्याचा दोष बहिर दिशेला जाणाऱ्याला लागतो. अजून पुढे सांगतो, अटॅच संडास बाथरूम असेल तर तुम्ही कितीही सुंदर उठणं लावून महागडी आंघोळ केली तरी ते अभ्यंग स्नान घडत नाही. कारण स्नानगृहामध्ये 3 दैवत असतात आणि 3 दैवताची विटंबना केल्याचा दोष त्या ठिकाणी त्या आंघोळ करणाऱ्याला लागतो. तो सुचिरभूत राहत नाही, तो अपवित्र असतो. म्हणून त्याच्या हातून चांगली कामं कधीच होत नाही. ध्यानात ठेवा, म्हणून संडास बाथरूम जिथं मलमूत्राचं विसर्जन केलं जातं तिथं सुचिरभूतपणा कधी राहत नाही, नसावं. अजून सांगतो, त्याने केला हा विस्तार, याच्यावरच बोलतो. महाराज, त्या घरामध्ये बैठक करत असताना पाहुण्या रावळ्यांचं मुख बैठक व्यवस्थेमध्ये बसल्यानंतर ते दक्षिण साईडला झालं पाहिजे. आणि घर प्रमुखानं दक्षिणेला तोंड करून पाहुण्यांच्या समोर कधीच बसायचं नाही. त्याचं तोंड उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला असलं तर चालतं. का? जे पाहुणे आपल्या घरात आले, बैठक व्यवस्था चुकली का त्या पाहुण्यांचं आपल्या घरात बसून त्यांचं शानपण ऐकावं लागतं. तुम्हाला वाटलं पाहुणा चहावर कटवायचा आहे तर तो नाश्ता केल्याशिवाय घरातून जात नाही. कारण त्याची दिशा बसण्याची चुकली का त्याचा त्रास त्या घरमालकाला होतो. म्हणून बैठक व्यवस्था, घरामध्ये धनुर्धारी देवाची चित्र बैठक रूम मध्ये नसावी, धावता घोडा नसावा, पळता हरण त्या ठिकाणी नसावं, आणि शिर्डी रोडवरचे जीभ काढलेले कुत्रे नसावे. ध्यानात ठेवा, शोरूम मध्ये आपण तिथं शोकेश मध्ये त्याचे साईड इफेक्ट त्या घरमालकावर होतात. म्हणून घर बांधत असताना घराची बैठक त्याने केला हा विस्तार, याच्यावर बोलतो. मग राहिला आता त्याचा विस्तार. आता इथं कंपाऊंड केलंय, पुढे पाण्याची टाकी इकडे कुबेर कोपऱ्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे, महत्वाची आहे. मग घराच्या समोर झाडं कोणती असावी त्याने केला हा विस्तार. आता इतका अतिरेक झाला काही लोकांचा, जुने झाडं लोकांना काढून टाकायला लावले.
आता इथं समोर चिंचचं झाड आहे, एखादा माझ्यासारखा 150 आणा भेटला तेव्हा नाही चिंचचं झाड नको, आंब्याचं झाड नको, पिंपळाचं झाड नको. पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली चिंचाच्या झाडाखाली भूत नाही उठत. मग त्याच्यातलं विज्ञान सांगतो पूर्व बाजूला उंच झाडं असतील तर सूर्यप्रकाश आपल्या घरात येत नाही, त्याच्यामुळे आजार जास्त फैलवतात. म्हणून पूर्व बाजूला उंच झाडं त्या ठिकाणी नसावे. पिंपळ वड अशी ही जुनाट दीर्घ आयुष्य झाडं, या झाडाची मुळं 100 फुटापेक्षा जास्त लांब जातात. जितके उंच तेवढे साईटला त्या जर मूळ आपल्या पायाखाली गेलं तर घर कमकुवत होतं. म्हणून घराच्या समोर ते नसावी. चिंचाच्या झाडाची सावली गार आहे, आंब्याच्या झाडाची सावली गार आहे, आणि आपण कष्टकरी माणसं आहे, झोपला तो संपला हा व्यवहार आहे, म्हणून तिथं आळस येतो. म्हणून ते झाड तिथं नसावं. घराच्या पुढे शेवगा पपई का नसावी, जांभूळ का नसावं, तर शेवगा आणि जांभूळ हे ठिसूर झाड आहे. ठिसूर झाडावर आपलं एखादं अपत्य बारकं पोरग जांभळाकडे गेलं, ते पडलं मोडलं तर जन्माचं आदू होतं. म्हणून काय जांभळाच्या झाडावर भुताडा नाचताय का? का जांभळाचं झाड नसावं, पपईचं झाडदाराच्या पुढे का नसावं, तर त्याचं कारण आहे आपल्या घरात नवीन नांदायला आलेली सून त्या घराला वंशाला दिवा देत असताना जर तिला डोहळे झाले आणि पपईचं फळ देखणं आहे, ते देखणं फळ खावं वाटलं तर उष्ण फळाचा परिणाम त्या गर्भावर होतो आणि गर्भव्यंग जन्माला येतं. म्हणून पपईचं झाड घराच्या पुढे नसावं. बाकी वेगळं काय? मग पुढे कोणतं झाड असावं? वेलवर्गी. आता बऱ्याच लोकांना अशी काही आवड आहे, अशी वेलवर्गी असणारी कुंड्यांमध्ये ते वेल घेतात आणि पोर्च मध्ये ठेवतात, त्याला दोरी करून आतमध्ये टाकतात. एकमेकाचा गुंता वाढलेली वेलवर्गी आपल्या पोर्च मध्ये ती वेल नसावी. घरातले गुंते सुटत नाही, ध्यानात ठेवा. घराच्या पुढे निमोनी आणि गुलाब जर सोडलं तर या 2 झाडाला फक्त त्यांनी माफी दिली. बाकी काटेरी झाड घराच्या पुढे नसावं, ध्यानात ठेवा. काटेरी झाड नसावं. मग आपल्या बायकोचा छंद पुरवण्यासाठी जे स्वर्गातून आणलं पारिजातक ते असावं. अजून पुढे सांगू, घरामध्ये शांतता राहावी असं जर वाटत असेल तर कुबेर कोपऱ्यामध्ये अंगणामध्ये कोरपडीचं झाड लावा, आवळ्याचं झाड लावा. सुखी समाधानी व्हायचं असेल तर त्याने केला हा विस्तार याच्यावर बोलतो. मग हे घर आता आम्ही बांधलं, महाराज त्या घराला कलर कोणत्या पद्धतीचा असला पाहिजे, घर कशा पद्धतीचं असलं पाहिजे. महाराज म्हणता हा विस्तार करत असताना आता हे घर आम्ही बांधलं, मग इथं आम्हाला सत्यनारायण पूजा नवचंडी हे सगळं कथा कीर्तन करायची काय गरज? तर खनन दोष, उत्खनन दोष, वेगवेगळ्या प्रकारचे दोष, शांकिनी रांकिनीचं वास्तव्य, कुणाचा घातपात, इथं शौचकर्म या ठिकाणी घडलं असेल तर ती जागा बाधित झालेली आहे. 6 नोंदी काढल्या तर जाधवच परिवाराचा उतारा निघेल, पण त्याच्या अगोदर इथं जंगल होतं, हा डोंगराचा प्रभाग आहे, इथं कोणी हिंसक प्राणी राहत होते. मग या ठिकाणी महाराज आम्ही घर बांधलं तर ते घर आम्हाला त्या ठिकाणी त्रास देईल. मग ते घराची जागा सुचिरभूत करण्यासाठी नवचंडी, स्थापित देवतेला आव्हान, प्रधान मंडल, गणेश मातृका, महाराज असं त्या ठिकाणी सगळेच मंडळ त्या ठिकाणी मांडले जातात. आणि ती पूजा नवचंडी. म्हणून वास्तुशांती करताना सत्यनारायण पूजन जाऊ नका, नुसत्या 1 दिवसाच्या पूजेनं वास्तुशांती करून घरात जाऊ नका. त्याचं कारण त्रिदिनी नवचंडी केला पाहिजे असं शास्त्राचं मत आहे. मग ते करत असताना काय होतं, महाराज म्हणतात तो दोष त्या ठिकाणी जातो. अजून पुढे सांगितलं त्याने केला हा विस्तार. घरात जात असताना तिथं जिथं घर बांधायचंय गावठी गाय रात्रभर बांधून ठेवा. तिचं मलमूत्र त्या ठिकाणी पडलं का त्या जागेचा दोष निघून जातो. त्याने केला हा विस्तार याच्यावर मी बोलतो. महाराज आता हे घर या ठिकाणी बांधलं, घराच्या संबंधाचा बॅकग्राऊंड आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. महाराज पण त्या घराला परिपक्व बनवण्यासाठी अजून कुणाकुणाची मदत घेतली? जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, हे अनाथ जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. अमतीला भागवत, अमतीला भागवत, नवदेवी रचिराया, नवदेवी रचिराया. पूर्वीच्या टायमात आता फार मोठा बदल आहे रमेश महाराज. पूर्वी घरं असायची, कडीपाटीची असायची, धाब्याची घरं असायची आणि त्या घराला जागोजागी धीरे दिलेली असायची. म्हणजे एका एका खानावर खांब असायचा, एका एका खानावर खांब असायचा आणि ते खांब घरात लाईट गेल्यानंतर घरच्याच लोकांचे डोके फोडायचे. पण आता बघा, आता काही लॉन्स आपण बघतो, एकही खांब नाही मध्ये. महाराज बिघ्याचे 10-10 गुंठ्याचे लॉन्स आहे,
पण एकही खांब आपल्याला सुनील भाऊ पाहायला भेटत नाही. कारण का? विज्ञान प्रगत झालं. महाराज विज्ञान प्रगत झालं, पण त्याचा आदर्श याच अभंगातून घेतला असेल असा माझा अंदाज आहे आजच्या कीर्तनापुरता. म्हणून जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. भागवत धर्माचा खांब, विचाराच्या पृष्ठीचा खांब, संत परंपरेच्या अनुभवाचा खांब, भावी पिढीला जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणून नाथबाबांनी दिला. त्याने केला हा विस्तार. महाराज म्हणता जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. भागवत धर्माचा खांब तुम्हाला मला दिला. मग आता हा खांब दिल्याच्या नंतर या कारागिरांच्या माध्यमातून ही इमारत उभी राहिली. आणि ही इमारत उभी राहिली, मंदिरचं कळस झाला का मंदिर पूर्ण तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, ज्ञानदेव रचिला माया, ज्ञानदेव रचिला माया, रचिला माया. आढळपत प्राप्त व्हावं म्हणून सप्तधान्य मुख्य दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात खड्डा खोदायचा, त्याच्यात सप्तधान्य टाकून पाणी टाकायचं. ते पाणी उंबऱ्याच्या बाहेर येईपर्यंत म्हणजे बाहेर निघेपर्यंत भरायचं. का? तर या घरात आलेल्या वस्तू पुरवठी पडल्या पाहिजे. नाहीतर आयुष्यभर कमवायचं आणि घरात कुठंच टाळा लागत नाही. मग मला काय खरंय त्या घरात महाराज काही मजा नाही, पाणी पुरत नाही. मग ते घर नुसतं खायला उठतं. घर खायला तेव्हाच उठतं जेव्हा ते घर एकट्यासाठी वापरलं जातं. हे सगळ्यांसाठी वापरलं ना ते घर आनंद देत असतं. म्हणून ध्रुव बाळाची प्रतिमा, जे ध्रुव प्रतिमा सोन्याची असते, ती उतानी टाकायची असते मुख्य दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात. आणि वास्तू पुरुषाची प्रतिमा ही आग्नेय कोपऱ्यामध्ये किचनच्या खाली तिथं त्या बाजूला ती पालथी टाकायची असते. म्हणजे वास्तू पुरुषाची हकालपट्टी आणि ध्रुव प्रतिमेची स्थापना, त्याचं नाव वास्तुशांती. ध्यानात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात आता हा कळश या ठिकाणी पूर्ण झाला. मग घराचं काम पॅरेपेट लेवलला गेलं, कलर झाला. मग आता काय करायचंय? भजन करा सावकाश, विठोबा रखुमाई. यथामती यथा अवकाश. आता इकडचा धूर माझ्या तोंडातून निघाला तर म्हणजे बुवा बिड्या पेतो असं ना तो धुरी. चला, यथामती यथा अवकाश दाहोत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव आपल्या समोर ठेवला. नितीन दादा आणि प्रवीण दादाचं, केशव भाऊ आणि ताराजींचं खऱ्या अर्थाने एक माझं सलगीचं नातं. आणि त्या नातेसंबंधातून नितीन भाऊची श्रद्धा खरं म्हणजे घराचा पाया झाल्यापासून म्हणजे 2 चक्कर इकडे झालीत बरं का खरं सुनील दादा. आणि आज या घराच्या गृहप्रवेश करत असताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी, असं कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. म्हणून सर्व वारकऱ्यांच्या उपस्थित महाराजांच्या